श्रावण कथा भाग 2 मध्ये आज आपण ऐकणार आहोत महादेवांच्या सर्वात लाडक्या भक्ताची म्हणजेच नंदीची कहाणी। नंदी यांना महादेवांकडून कशा प्रकारे वरदान मिळाले आणि त्यांचा जन्म कसा झाला। शिलादृषी नावाचे महादेवांचे खूप मोठे भक्त होते, परंतु त्यांना कुठलीही संतान नव्हती आणि त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून वरदान घेतले की मला असा पुत्र द्या जो आईच्या गर्भातून जन्मलेला नसेल परंतु अत्यंत तेजस्वी असेल। आणि काहीच दिवसात शिलादृषी यांना त्यांच्या शेतामध्ये एक मुलगा सापडतो आणि त्याचंच नाव ते नंदी असं ठेवतात। काही दिवसात त्यांच्या घरी 2 ऋषी येतात आणि ते त्या मुलाकडे बघून सांगतात की हा मुलगा काही दिवसात मृत्यू पावणार आहे, हा अल्पायू आहे। हे ऐकून शिलादृषींना अत्यंत वाईट वाटतं, परंतु नंदी हसत म्हणतात की ज्यांनी मला जन्म दिला तेच माझं रक्षणही करतील। नंदी ही अत्यंत घोर तपश्चर्या करतात, अन्न पाणी सर्वांचा त्याग करतात आणि एक दिवस महादेव त्यांना प्रसन्न होतात आणि त्यांना विचारतात की तुला काय वरदान हवं आहे। त्यावरती नंदी म्हणतात की मला तुमच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे आणि मला तुमची सेवा करायची आहे। हे ऐकून महादेवांना अत्यंत आनंद होतो आणि ते नंदीला वरदान देतात की तू कायम माझ्या सोबत राहशील आणि माझा सर्वात लाडका भक्त बनून राहशील आणि माझं वाहन सुद्धा बनशील। मित्रांनो, नंदीच्या या कहाणीवरून आपल्याला लक्षात येते की भक्ती ही समर्पण आणि भावाची भुकेली असते।